सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 161चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 161 असा आहे. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख होते, अहंता तुझी तूची शोधून पाहे. या श्लोकामध्ये खरं तर सर्व शब्द सोपे आहेत, पण एक शब्दाचा आपण अर्थ पाहूया. पहिला शब्द आहे अहंता गुणे. अहंता गुणेचा अर्थ आहे मीपणामुळे, मीपणामुळे, अहंकारामुळे, असा त्या अहंता गुणेचा अर्थ आहे. बाकी सर्व शब्द आपल्याला माहीत आहेत, अर्थ पण माहीत आहे. समर्थ सांगतात अहंकारामुळे सर्व प्रकारची दुःखे ओढवतात. आपण मुखावाटे सांगितलेले ज्ञान अहंकारापायी व्यर्थ जाते, त्याचा कोणावरही काहीच परिणाम होत नाही. अहंकाराचा त्याग केल्यानेच सर्व सुखे आपल्या घरी चालत येतात. म्हणून हे माझ्या मना, तू आपल्या निजानंदात राहून, आत्मानंदात राहून आपला अहंकार शोधून त्याचा त्याग कर. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ बघूया. समर्थ सांगतात अहंकारामुळे सर्व प्रकारची दुःखे ओढवतात. आपण मुखावाटे सांगितलेले ज्ञान अहंकारापायी व्यर्थ जाते, त्याचा कोणावरही काहीच परिणाम होत नाही. अहंकाराचा त्याग केल्यानेच सर्व सुखे आपल्या घरी चालत येतात. म्हणून हे माझ्या मना, तू आपला निजानंदात राहून, आत्मानंदात राहून आपला अहंकार शोधून त्याचा त्याग कर. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. संत महापुरुषांनी या पृथ्वी तलावर अवतार घेऊन आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे दुःख दूर करून, किंबहुना नष्ट करून आपल्याला सुखी आनंदी करण्यासाठीच प्रयत्न केले. या भूतलावर अवतरित व्हायचं त्यांचा हाच उद्देश होता. संतांनी आपल्या दुःखाच्या मुळाशी जाऊन पाहिले की आपण सर्वजण आयुष्यभर दुःखी का आहोत. अनेक कारण आहेत, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण त्यांनी शोधून काढलं. आपल्या दुःखाच्या मुळाशी जाऊन पाहिले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की माणसामध्ये असलेला अहंकार, मीपणाच माणसाच्या दुःखाचे मूळ कारण आहे. माणूस शेवटच्या श्वासापर्यंत या अहंकाराला, मीपणाला चिकटलेला असतो. अहंकाराला तो सोडत नाही. म्हणून त्याला त्याच्या जीवनामध्ये दुःखे भोगावी लागतात. सर्व दुःखांचे मूळ मीपणामध्ये आहे, असे सर्व साक्षात्कारी संत आजपर्यंत आपल्याला सांगत आले आहेत. सर्व दुःखांचे मूळ मीपणामध्ये,
अहंतेमध्ये आहे, असे सर्वच साक्षात्कारी संतांनी आजपर्यंत आपल्या सांगितलेले आहे. मीपणा आला की वासना निर्माण होऊन जीव दृश्य पदार्थांना मनाने चिकटतो. मीपणा आला की काय होतं, आपल्या मनामध्ये वासना निर्माण होते आणि जो जीव आहे तो जीव दृश्य पदार्थांना मनाने चिकटतो आणि तसा तो चिकटला की आपोआप बांधला जातो. आणि स्वतंत्र असलेला हा जो जीव आहे तो बंधनामुळे दुःखी होतो. वास्तविक जीव कसा आहे, त्याचं मूळ स्वरूप कसं आहे, तो मुक्त आहे, स्वतंत्र आहे, पण बंधनामुळे दुःखी होतो. अहंकाराचं बंधन तो स्वतःलाच लावून घेतो. मीपणाचे परिणाम फार भयंकर असतात. मीपणामुळे काय काय होतं समर्थ सांगतात आपल्याला दासबोधातून. मीपणामुळे म्हणजे अहंतेमुळे मित्रांमधील स्नेह प्रेम नाहीसे होते. मीपणामुळेच आपल्यातला अहंकार वाढतो. मीपणामुळे मनामध्ये संशय निर्माण होतो. आपापसात भांडणे उत्पन्न होतात. नवे नवे भांडणांचा सुकाळ होतो. आपण आपली सत्सद विवेक बुद्धी या मीपणामुळेच घालवून बसतो. मीपणामुळे समूहातील परस्परांची ऐक्यता, समूहामध्ये राहतो आपण कशासाठी, एकमेकांबद्दल ऐक्यतेची भावना असते, पण ज्या वेळेला हा मीपणा आपल्यामध्ये शिरतो त्यावेळेला समूहातील परस्परांची ऐक्य, मीपणामुळे परस्परातील ऐक्य भावना विध्वंस पावते. मीपणा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करतो. तो आपल्याला प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थसुद्धा करू देत नाही. पुष्कळ प्रकारे प्रयत्न केले मीपणा घालवण्याचे, तरी देखील तो नष्ट होत नाही. अशा रीतीने जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये मीपणा, अहंकार हा कोणालाच सहन होत नाही. मग भगवंताला तरी तो कसा सहन होईल? मीपणामुळे परमात्मा वस्तूचे आकलन होत नाही, सद्वस्तूचे आपल्याला आकलन होत नाही. सोप्या शब्दात ब्रह्माचा साक्षात्कार होत नाही. मीपणामुळे भगवंत आपल्यापासून दूरच राहतो. एकदा का मीपणा आला की आपली इच्छा वेगळी पडते. त्यामुळे मनात निर्माण झालेली भक्ती, मीपणामुळे आपल्या मनात निर्माण झालेली भक्ती मावळते. यश, कीर्ती, पराक्रम इत्यादी गोष्टी या मीपणामुळेच नाश पावतात. मीपणाचे, अहंकाराचे आणखी काही तोटे सांगितले आहेत. मीपणामुळे माणसात भेदभाव निर्माण होतो. भेदामुळे भय आणि भयामुळे काळजी निर्माण होते आणि चिंता, काळजीतूनच जीवनातील अनेक दुःखे जन्माला येतात. मीपणामुळे भेद निर्माण होतो, भेदामुळे भय निर्माण होते, भयामुळे काळजी निर्माण होते आणि चिंता, काळजी म्हणून यातूनच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःखे जन्माला येतात. आणि म्हणून अहंकार म्हणजे हा मीपणा हाच सर्व दुःखांचे मूळ मानला गेला. लंकाधिपती रावण हा महाज्ञानी होता, वैभव संपन्न ऐश्वर्यशाली राजा होता. त्या काळात त्याच्या एवढा किंबहुना
त्याच्या पायाच्या नखाची सर येईल असा कोणीही ऐश्वर्यवान सुखसंपन्न नव्हता. आणि त्यानंतरसुद्धा आजपर्यंतही कोणीही झाला नाही आणि पुढे होणार नाही. सर्व प्रकारचे सामर्थ्य एकट्या रावणाकडे होते. इतके सामर्थ्य होते की त्याने नवग्रहांनासुद्धा आपल्या बंदीखान्यात कैद करून ठेवले होते. असं त्याचं एक प्रकारे सामर्थ्य होतं, वैभव होतं त्याचं. पण केवळ आणि केवळ अहंकारामुळेच त्याचा नाश झाला, सर्वनाश झाला. आपल्याला सर्व इतिहास माहीत आहे. रामायण आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, वाचलेला आहे. लंकासुद्धा राहिली नाही, लंकेचा पण नाश झाला. जगद्गुरू तुकाराम महाराज रावणाच्या वैभवाचे वर्णन करतात. किती ऐश्वर्यशाली होता तो. त्यांचा अभंग आहे, लंके माझी घरे किती ती ऐका, लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. जशी आहे तशी तुम्हाला सांगतो. लंकेमध्ये किती घरं होती? 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे, 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी. सोपा अभंग आहे, लगेच लक्ष आहे आपल्याला. दगडाची 5 लक्ष घरे होती आणि विटेची 7 लक्ष होती. पुढे ऐकूया आपण. कोटी घरे काशा आणि तांब्याची. कास्य आपल्या माहिती आहे, धातू आहे. त्या काश्याची आणि तांब्याची घरे किती होती? कोटी घरे होती. आणि पुढे ऐकूया आपण. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध सोन्याची घरं 7 कोटी लंकेमध्ये होती. एवढं त्याचं ऐश्वर, एवढं रावणाचं वैभव. पण त्याला आपल्या ज्ञानाचा, वैभवाचा एवढा गर्व होता की त्या पायी तो वाया गेला. त्याने स्वतःचा नाश ओढवून घेतला. या अभंगाच्या आपण आता जो ऐकला त्याच्या शेवटच्या चरणात तुकाराम मला सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, संपदा म्हणजे संपत्ती. पुढे महत्त्वाचं आहे, सांगाते कवडी गेली नाही. आयुष्य संपल्यावर एक साधी कवडीसुद्धा त्या रावणाला सोबत घेऊन जाता आली नाही. महाबली, मथुरापती महाराज कंससुद्धा अहंकारामुळे स्वतःच्या नाशाचा कारण झाला. असे आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील की असे मोठमोठे रती महारथी या अहंकाराच्या तावडीत सापडल्या कारणाने, अहंकाराने त्यांना पछाडलेलं असल्या कारणाने त्यांचा नाश झाला. जे कोणी मी मोठा धनवान आहे, मी मोठ्या कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, अशा प्रकारे स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर अहंकारी लोक जे आहेत ते धन आणि मान यांच्या मदाने, धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन जातात. त्यांना भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आसुरी प्रवृत्तीचे म्हणजे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत असे समजावे, असं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. जे अहंकारी आहेत, घमेंडखोर आहेत, मदमस्त झालेले आहेत, उन्मत्त झालेले आहेत, ते राक्षसी वृत्तीचे आहेत. अहंकाराचे विष, अहंकाराचे विष एकदा का आपल्या पोटात गेले तर त्या व्यक्तीचा सर्वनाश होण्याचीच जास्त शक्यता असते. पण विष पोटात जाण्यापूर्वी म्हणजे
सर्व शरीरात भिडण्यापूर्वी जर मांत्रिकाकडून योग्य उपाययोजना केली तर विष सर्वांगात भिडण्याची शक्यता नसते. आपल्या पोटात अहंकाराचे विष जाऊ नये म्हणून त्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञानी संत पुरुषांच्या संगतीत राहणे हाच आहे. ते महापुरुष स्वतः निरभिमानी अहंकाररहित असल्याने तेच आपल्यात असलेला अहंकार नष्ट करू शकतात. त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला हळूहळू आत्मज्ञान होऊ लागते. पण पुढे आणखी एक धोक्याचा सिग्नल लिहिलेला आहे. आत्मज्ञान होऊ लागते खरे, पण हळूहळू त्या साधकाला त्याचाही अहंकार होऊ लागतो. मी आत्मज्ञानी आहे, मी एवढी साधना केलेली आहे. व्यवहारातच अहंकारी असतात असं नाही, परमार्थामध्ये देखील अहंकारी असतात. मी रोज एवढा जप करतो, मी रोज करतो, तप करतो, साधना करतो, अशा रीतीने परमार्थामध्ये सुद्धा अहंकार चिकटतो. मग आत्मज्ञान होऊ लागल्यानंतर हळूहळू त्या साधकाला त्याचाही अहंकार होऊ लागतो आणि अर्धवट ज्ञानाच्या जोरावर तो लोकांना ते ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु असे मुखावाटे प्रकट केलेले ज्ञान शेवटी व्यर्थच जाते. कोणाचाही त्याच्या बोलण्यावर यत्किंचितसुद्धा परिणाम होत नाही. जो अर्धज्ञानाच्या आधारे बोलतो, लोकांना ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या बोलण्याचा कोणावरही यत्किंचितसुद्धा परिणाम होत नाही. आणि याचे कारण एका म्हणीतून सांगितले आहे. आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, छोट्या छोट्या शब्दातून फार मोठा अर्थ निघतो. तर ती म्हण अशी आहे, सर्वांना माहीत आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. मुखावाटे आपण ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, अर्धवट ज्ञान, तर त्याचा परिणाम होत नाही. कारण का तो बोलतो आहे, तो स्वतः कोरडे पाषाण आहे. खरं म्हणजे ज्ञान हे स्वतःसाठी वापरले, स्वतःसाठी उपयोगात आणले तर ते शुद्ध असते. पण ते लोकांना दाखवण्यासाठी वापरले, आपण मिळवलेलं ज्ञान लोकांना दाखवण्यासाठी वापरले तर त्याने असुख म्हणजे दुःख निर्माण होते. ज्ञान हे दुसऱ्याला द्यायला काहीच हरकत नाही. कारण का या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र गोष्ट अन्य कोणती नाही. पण ते ज्ञान देखील भगवान सांगतात 4थ्या अध्यायातून. ते ज्ञान कुठलं आहे आणि ते पवित्र काय, तर एक श्लोक आहे त्याचा, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. या लोकामध्ये अध्यात्म ज्ञानासारखं पवित्र ज्ञान कोणतंही नाही. म्हणून ज्ञान हे दुसऱ्याला द्यायला काहीच हरकत नाही, पण ते दाखवायला म्हणजे ज्ञानाचे प्रदर्शन करायला हरकत आहे. ज्ञान जेव्हा देण्याच्या इच्छेने दिले जाते, ज्यावेळेला आपण ज्ञान देण्याचा शुद्ध हेतू असतो मनामध्ये, तेव्हा त्यात अहंकार नसतो. पण आपल्याला लोकांनी, समाजाने ज्ञानी म्हणावे अशा भूमिकेतून, डामडौलाच्या इच्छेतून आलेले ज्ञान अहंकार निर्माण करते आणि अहंकार येताच ते सर्व ज्ञान हरपते, सर्व ज्ञान नष्ट होते. आणि म्हणून
या ठिकाणी म्हटलेलं आहे. समर्थ सांगतात दुसऱ्या चरणातून, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. संतांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या सहवासात राहून आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होते. ते आपल्याला जाणीव करून देतात की तू नश्वर बद्ध असा जीव नाहीस, तू बद्ध नाहीस, तू तर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त ब्रह्मच आहेस. मग आपल्यामध्ये आणखीन एक वेगळ्या प्रकारचा अहंकार जागृत होतो. संतांनी जाणीव करून दिली की तू नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, ब्रह्मच आहे. मग आपल्यामध्ये मी मुक्त आहे, मी ब्रह्म आहे अशी अहंतेची जाणीव निर्माण होते. आणि ही जाणीवच बद्धपणाचे लक्षण आहे. अशा प्रकारचे बंधन, अशा प्रकारची जाणीव सज्ञानी म्हणजे जाणत्या लोकांच्या मागे लागते. ज्ञानातून प्राप्त झालेले बंधन जाणत्याच्या मागे लागते. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मुक्त आणि बद्ध म्हणजे मोकळा आणि बांधलेला, सोपे शब्द घेऊ आपण, पण आपल्याला शास्त्रीय घ्यायचे. मुक्त आणि बद्ध ही भाषाच वापरणे बरोबर नाही. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मुक्त आणि बद्ध ही भाषा वापरणे बरोबर नाही, अयोग्यच आहे. मुक्त आणि बद्ध हे आपल्या समजुतीसाठी बोलायचे. स्वरूपाच्या ठिकाणी जे स्वस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्या ठिकाणी मुक्त आणि बद्ध या दोन्ही कल्पना नाही. मी मुक्त आहे हा एक प्रकारचा अहंकारच आहे. जाणत्या नेणत्यांच्या मागे हा अहंकार लागलेला आहे. तो अहंकाररूपी दगड, अहंकाराला ठिकाणी दगडाची मध्ये दिलेली आहे. अहंकाररूपी दगड पोटाला बांधून जर कोणी या जीवनसागरात उतरला तर तो रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही असे समर्थ सांगतात. या अहंकाराच्या चक्रातून जो बाहेर पडला तो धन्य होय. आणि जे अहंकाराच्या चक्रात अडकले त्यांना दुःख भोगण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. संत महापुरुषांनी आपल्या जीवनात अहंकाराचा शिरकावच करून दिला नाही. म्हणून सदा सर्व काळ संत सर्व सुखी असतात आणि त्यांची इच्छा असते. आपण पाहिलं सुरुवातीला की संतांची इच्छा असते सर्व सुखी व्हावे. माऊली सांगतात पसायदानातून, किंबहुना सर्व सुखी. सर्व संतांची हीच इच्छा आहे, कारण ते सदा सुखी असतात. कधी असतात? सदा सर्व काळ सर्व सुखी असतात. आणि यासाठी स्वामीजीसुद्धा आपल्याला सांगतात की अहंकाराचा त्याग करण्यातच सर्वांचे खरे सुख आहे. आणि अशा रीतीने जो सुखी असतो त्याच्यातच इतरांनासुद्धा सुखी करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून तिसऱ्या चरणातून असे म्हटले आहे, सुखी राहता सर्व ही सुख आहे. म्हणून दुःख कायमचे घालवून देण्याचा एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे अहंकाराला आपल्या जीवनातून हद्दपार केलं पाहिजे. आणि एकदा का आपल्या जीवनामध्ये हा असलेला अहंकार निघून गेला की त्याच्याबरोबर दुःख देखील निघून जाते. आणि दुःख निघून गेले की मग आपल्याला खरे सुख, आत्मसुख लाभलेत म्हणून समजा. पण त्यासाठी अजून एक गोष्ट आहे. मुळामध्ये हा अहंकार आपल्या जीवनामध्ये कोठून कसा निर्माण झाला तो प्रत्येकाला आपल्या तालावर
कसा नाचवतो आणि मी म्हणजे आपण प्रत्येकजण स्वतःला बोलायचं आणि मी या अहंकाराचा दास कसा झालो हे आपण प्रत्येकाने शोधून काढले पाहिजे. आणि हीच गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 4थ्या आणि अंतिम चरण सांगतात. हे मना, तुझा अहंकार तूच शोधून काढ आणि हाच अहंकारातून सुटण्याचा एकमेव उपाय आहे. आपल्याला अहंकाराची निर्मिती कुठून आला तो ते शोधून काढायचं आणि मग त्याला नष्ट करायचं, हाच एक उपाय आहे. म्हणून शेवटचं चरण काय या श्लोकाचं, अहंता तुझी तूच शोधून पाहे. प्रत्येकाने आपल्यामध्ये असलेला अहंकार शोधायचा, कारण आपल्याला तो सापडणार. म्हणून आपण तो शोधून काढूया आणि जे दुःखाचं मूळ कारण आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होऊ लागतं, सुख मिळत नाही, त्या अहंकार आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.